तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत इटाभट्टीवर आणि इटा कसे बनवतात ते पाहणार आहोत। चल चला भेटूया आपण डायरेक्ट इटाभट्टीवरच। तू कायला निंबाच्या पाल्यापाट्या जातेस? कोंबड्यात तर मग आजी निंबाच्या पाला तोडून राहिलेली आहे। आपला कोंबड्यात का नाही त्याच्या घरी पिसे चालतात म्हणजे अंगावर। चला तर हे येतुरी येतील नैरावर आणि आपण निघूया इटाभट्टीवर। आणि मागील तो व्हिडिओ पाहिला नसाल तो पाहून घ्या, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याची। आणि त्याच्यामध्ये तळाची पात तळा सगळा काही दिसणार आहे, तो पूर्ण पाहून घ्या नंतरच हा व्हिडिओ बघा। चला तर मग भेटूया डायरेक्ट इटाभट्टीवरच। माया नातवाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आता पूर्ण म्हणतो सा। माया नातवाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब नाही रे राहू दे बाय। माया नातवाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा बस झाला। आणि मागील व्हिडिओमध्ये ते पायर पारला असाल तुम्ही, हे वाली पार। आणि थोड्यात दूर गेल्यावर तिथे बाया शेऱ्या राखत होत्या आणि त्या मच्छर रांगोरांगो पाहत होत्या। आणि बऱ्याच वेळात आपण इटाभट्टी जेवढं बसलेलं पोहोचलेले आहोत। आणि हे इटाभट्टीवाल्याची अंगणी इथं अंगड वगैरे करतात आणि हे त्यांचे घर इथं राहतात संध्याकाळी ते। इथं राहतात संध्याकाळी। चला इटाले नसत का तिथे ते इटा छापत नसत आहेत का? छापत आहेत म्हणते बापा आता आहेत काय आहेत छापत आहेत। तर ही माती फिरवतात ही वाली, अशी माती फिरवतात अशी आणि याने नेतात तिकडं। इथं पलटवतात। मग त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता का नाही, तो डिलीट झाला मग आता ना डबल आलं बनवणं। तर हे असे बनवतात पा। हो येता याने माती डोवरतात ढकलून हाताना आणि किती वीट तयार झालेली आहे आता। आणि धडा नर्सरी सस्या पलटवतात, बस झाली वीट तयार। हे का अशी ईट तयार होते। चला तर तिकडं इटाभट्टीवाले मालक पण बसले तिकडेच। ह कोणाला लोक पाहिजेत? पुरेच गावातलेच नाही, सगळे जण पाहिजेत। इकडे तर पण छापत आहेत। हो सरले एक अर्धे राहिले असतील। किती कमावला असता? मी नाही जात का कुठे ना गेला
मॅनेजर आणि हे आपले इटाभट्टीचे मालक कोणाला सांगते तू? लोकायला इकडे छापलेले आहेत आपले इटा जे रेचले आहेत इकडं. आणि इटामध्ये असे इटा असतात थोडेसे हे असे इटार असतात. हे रेचून व्हायला आहे म्हणा. हे रेचून झालेली आहे. हे रेचून झालेली आहे. आणि वरतून पण दाखवतो तुम्हाला. हे गावाशी रेसतात वरतं कोंडा टाकतात आणि गोल गोल रेसतात म्हणा. बहुत विटा राहते तिथं. अशी रेसतात. बहुत मोठी भट्टी राहते इथं. आणि त्या भट्टीमध्ये कोंडा टाकतात. हे हा कोंडा आपला धानाचा नाही का, धानाचा कोंडा टाकतात. आणि मग ते भट्टी जारून असे लाल इटा बनवतात. मग असे लाल इटा बनवतात आणि हे मग तुमच्या घराला इस्तेमाल होते. जेवढंच आमच्या गावचा नहर पण आहे इथं आम्ही पोवायला येतात. एखादी दिवस ब्लॉग बनव पोवायचा पण. नहर फुल भरून चाललेला आहे.